नमस्कार मित्रांनो, गुडघेदुखीचे बरेचसे पेशंट आपल्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला येतात आणि ह्या गुडघेदुखीच्या पेशंटना आयुर्वेदिक ट्रीटमेंटने अतिशय चांगला असा फायदा होतो. आज आपल्याकडे अशाच एक पेशंट नालासोपारावरून आल्या होत्या आणि त्यांना गुडघेदुखीचा भयंकर असा त्रास होत होता. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की गुडघेदुखीचा त्रास त्यांचा कशा पद्धतीने आयुर्वेदिक औषधाने बरा झाला. तर आपण त्यांच्याकडून ऐकूया. तर मॅडम, तुम्हाला गुडघेदुखी जी होती ती कधीपासून होती? काय काय गुडघेदुखीच्या संदर्भात तुम्हाला त्रास होत होता? मला नमस्कार. मला गुडघेदुखीचा खूप असा त्रास व्हायचा तर मला अक्षरशः रडायला यायचं. खालती बसलं तर उठायला व्हायचं नाही, खालती बसायला व्हायचं नाही. एवढे मी डॉक्टर केले, इंजेक्शन वगैरे, पण त्याच्याने मला काहीच फरक पडला नाही. फिजिओथेरपी केली, एक्सरे वगैरे काढून MRI केला वगैरे, सगळं काही खूप काही केलं, पण मला काही फरक पडलं नाही. पण इकडे माझ्या मुलीने मोबाईलमध्ये यूट्यूबवरती पाहिलं तर हे रावराणे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मग त्यांच्याकडे मला खूपच त्रास होत होता, ती घेऊन आली मला. त्याच्यामुळे नंतर ते औषध थोडे दिवस चालू केल्याच्या नंतर मला खूप फरक पडला. असा फरक पडला ना, तर मला खूप फरक पडला. एकदम गुडघे दुखायचे कमी झाले. तरीसुद्धा मी लाईट म्हणजे बरं वाटावं, चांगलं वाटावं, अजून चांगलं वाटावं म्हणून मी औषधं चालूच ठेवलेत. मला बरं वाटतं ते औषधं घ्यायला. म्हणजे मला एवढा त्या औषधांवरती विश्वास बसला ना, मी दुसऱ्यांना पण त्यांचं सांगते, हां बाबा, मला जे एवढा फरक पडला ना, मला खूप त्रास होत होता, अक्षरशः रडायला यायचं, एवढं मला त्रास होत होता. मला रस्त्याने चालायलासुद्धा होत नव्हतं. मध्ये मध्ये मी थांबून थांबून मुलीबरोबर चालायची, एवढी कनेक्शन माझी होती. म्हणून आता मला एवढं बरं वाटतं. आता मी व्यवस्थित चालते आणि व्यवस्थित घरची सगळी कामं करते आणि बाहेरची पण स्वयंपाकाची कामं करते. ह्याच्यावरती विश्वास ठेवा आणि हे रावराणे डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. खूप चांगले आहेत, खूप तुम्हाला अनुभव भेटेल आणि तुम्ही प्लीज त्यांची ट्रीटमेंट घ्या. खूपच छान आहे. धन्यवाद मॅडम, आपण इतकी चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहेत, खरोखर धन्यवाद. कारण बघा मॅडम, कसं असतं की एखाद्याला फरक पडला आणि आयुर्वेदिक औषधांनी फरक पडल्यानंतर त्याने जर त्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या तर काय होतं की अधिकाधिक लोक की जे बरेच दिवसापासून त्रासाने पीडित आहेत ते लोक आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी येऊ शकतात आणि अवघ्या 1-2 महिन्यामध्ये त्यांचा जो बऱ्याच दिवसांचा त्रास जो आहे तो चांगल्यापैकी बरा होऊ शकतो. तर मॅडम, आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपण इथे अतिशय चांगली अशी प्रतिक्रिया जी या ठिकाणी दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार.